घरातलं स्वयंपाक भाजीचा सगळा पसारा आवरला. भाजी आणि पोळ्या झाकूनही ठेवल्या गॅसवर. आता काल बकरीला इंजेक्शन दिलं आमच्या. आणि आता तिनं तीन पिलं दिले. तर तीन पिलं दिले तर मग काय तिला गोळ्या दिल्या डॉक्टरनं 2. म्हणजे एक द्यायची सांगितली होती, पण मी भेली रात्री तिले म्हणजे अर्धीच गोळी दिली. दादा आमची सांगतही नाही सारखी. मग आता अर्धी अर्धी गोळी आता देतो. भिजू घालायला लागते. ही अशी भिजू घातली याच्यात. रात्री तर अर्धा शिंगल पाण्यात मी एक गोळी भिजू घातली होती. आणि एवढंच इंजेक्शन त्यांना बसली पाजत. 4-5 इंजेक्शन भरले होते. दादा राग पाहायचं. पाण्यात टाकता बरोबर एकदम गोळी. लेकराले देतो तशा सोया करावं लागतं त्या बकऱ्याच्या. सोपी नाही. आणि असा इंजेक्शन मला भरता बी येत नाही. लय जाम आहे. कसं मस्त तरी भरावंच लागेल आणि देवाच लागेल तिथे. हे झालं आपलं इंजेक्शन. आता औषध गोळ्या सारं झालं आणि दादा बसले जेवण करायला. मध्ये पाजा लागतं बाबा पिलं, नाही तर मग दादा करतात गडबड. झाली सगळी मोकळी. बकऱ्या सुटल्या म्हणजे बकऱ्या करायला गेल्या. मी मोकळी झाली. आता पिलं जरासे मोकळे सोडून दिले. बकऱ्या गेल्या तर अजून गेटही लावून नाही घेतला मी. बाहेरचं वातावरण पाहू का पहिले काय आहे ते. बाहेर मी 3च लोक आहेत आणि एवढी हवा सुटू राहिली ना मर नाही. हे बारके पिलं असले की ना बकरायचं लय हे करावं लागते, पावा लागते. म्हणजे माजरायचं लय पावा लागते. माजरा येतात आणि झापाच मारतात बारक्या पिल्यावर. सगळा गराडा राहिला माया. झाडझूड राहिली, भांडे राहिले. पण आज मी तसाच सगळा पसारा पडू देतो. पाणी इकडे तपून थंड झालं तर रोज कामही बी किती करा. सगळा पसारा तसाच पडू देतो. आता काय करतो मी दाखवतोच तुम्हाला. हे डोसक्याचं डालं झालं माय. उठलं की निंद्याले पया, आलं की बकऱ्या पा. याच्या नांदा सारं डोसक्याचं झालं माया डालं. आणि तशी मला रोज बाजू राहिले 2 जेवण करायला. उन्हाळ्यात लागायचं होतं ही मेहंदी, पण उन्हाळ्यात काही टाइम भेटला नाही. असं वाटलं लावू पावसाळा लागला की. ते काही लावणं झाली नाही. आता टाइम आहे तर कामधंदे ठेवतो आज बाजूनं आणि स्वतःला टाइम देतो आज जरासा. स्वतःला टाइम कधी द्यावा. निंदन आणि वावर आणि बकऱ्या आणि पिलं आणि पालं यातच चालू आहे मला सगळा टाइम. बकऱ्या वावरच घेऊ राहिला. स्वतःसाठी द्यायला जरासा टाइम नाही. 3 पाकिट भिजवतो आता खसखस. त्याच्यात टाकतो ॲलोवेरा म्हणजे कोरफड. सकाळी आईले याच्यासाठी आणायला लावली मी कोरफड. आणि आईनं काय केलं माहित आहे का, एकच हे आणलं. एकच पान आणलं कोरफडचं. आता 17 खेप तुम्हाला तर माहित आहे टाइम नसते. 17 वेळ हे करा. त्यासाठी मग कोरफड मेहंदीतच लावून घेतो मी आज. म्हणजे दोन्ही कामं होती ना आपली एकखट. मेहंदीची कट आणि कोरफडाची कट. चला मग मेहंदी घेतो मी आता अशी बारीक करून. मिक्सर मधून कोरफड काढायला काही परवडत नाही. अजून सगळा पसारा राहिला. 11 वाजले फक्त. मी आले जरासा टाइम लागणार आहे कोरफड करायला. मेहंदी भिजल्याला काही टाइम लागत नाही. आणि डायरेक्ट आता तुम्हाला लावल्यावरच दाखवतो. आत्ता लावून घेतली मेहंदी. काय भिजू दिली नाही, काय नाही, तशीच दिली लावून. कारण का डोकं एवढं गरम जात होतं ना, खाल्लाही जास्त.
सगळे हातच रंगले माय केस रंगतात की नाही काय माहित. आत्ता करतो झाडझूड घरादाराची सगळ्या. अरे तिकडे काय नाही तरी तू एकटा कल्ला करतो. दादाने बोलतात म्हणजे तिला मोकळे सोडत नाही आज सगळे तिला मोकळे सोडून गेले. ह्या असे त्या त्या म्या म्या करू. चला मग आता सगळी झाडझूड भांडे करून घेतो मी. आता जेवण करायला किती वाजले सांगतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. किती नाही गोर झाला आता. हे पिलायले चारा मांडून ठेवला मी आणि पिलं पा आमचे काय खाऊ राहिले. पिलं कागदन कुगदन पान्या खाऊ राहिले. लहान पिलं ठेवले डाऊन. आता कामधंदे तर झाले सगळे आणि या गाडीवर जरा जास्त कुदतात पिलं. यायचे कपडे तर वाहिले बाबा सकाळचे. माहीत अजून अंघोळ राहील. आता 1-2 घंटा झाला. तशी धुवा तर नाही वाटू राहिली मेहंदी पण धुवा लागते. एवढी भूक लागली ना का मरणाची. 1:30 वाजला. मी म्हटलं कामधंदे उरकतील नाही आज लवकर पण लवकरच उरकले. आजही 2 वाजवले म्या जेवण करायला. आणि मग का जरासं उत्तल पुत्तल झालं का तब्येत खराब. डायरेक्ट पोटच खराब होते मग. आता करून बी काय शकतो मी. कारण का कामधंदेच तेवढे आणि नसतीचे कामही करत राहायचे मग. पाणी पावसाळ्याचे आला का आज तुम्हाला माया. आज तर मला दादाने नाही उठवलं. दादानंच पाजलं वाटते. ते तर केलंच मग दादाना. मला आज दिलता काल आज नाही दिला. 2 वाजतापासून झोपली तर डायरेक्ट आत्ताच उठली. आज दादा नाही उठवलं नाही पिलं पाजले. काय केलं काय माहीत मग आज दादानं. कसे पाजले पिलं आणि कसे नाही. कोणाला पाजलं आणि कोणाला नाही पाजलं पण पाजलं असेल पद्धतशीर. दादा मापेक्षा जीव आहे दादाचा त्या पिलाई. तू पकला का मी धुतलंच नाही आज त्या पाण्यानं आंघोळ. मी धुतली आज आंघोळ थंड पाण्यात. जांभळा येऊ राहिल्या बाई. एवढं अंग दुखते एवढा धंदा. घरी तसं दारी तसंच. मग सभी नसच बोलतो आणि पच्ची नसच खातो. लय अंग दुखू राहिलं माया. झाडझुडे राहिली बाहेरची सगळंच राहिलं. आता झाडझुड करून घेतो बाहेरची मी. तिला तर पाजले दादांना टेन्शन नाही. घरातली काही झाडझुड करावं नाही लागत. तर मी दुपारी केली होती सगळीचे काचत. मग आता ती काचत खाईन द्यावा. बकऱ्याला चारा पाणी करून दिलं आणि मस्त अशी आरामात बसली मी. जसं काही मला काहीच कामधंदे नाही आणि मला लक्षच नाही की दळण द्यावं लागते. शेअर कुठे अंगावर थंडी वाजे लोक निंदन चालू आहे. आता आलं की घेतलं अंगावर. शितोडा कुठे चालू. बरं झालं दुपारी पान नाही आलं. मग तर त्याचं मिरची पावडरच झालं असतं. कशा झाल्या मग आंदोलन चांगले आहेत का. अशा कसं झालं नाही फुरसांडे. मिरच्या भाऊ घातल्या होत्या सकाळी. मी जा झोपली की नाही तुम्हाला तर माहित आहे. मग मी केव्हा उठली. एवढं यायची खराब नाही बर. शेर कुठे शेर दळण द्यावं लागतं मला. राहिलं दळण द्यायचं नसतेच काम. मस्त चांगलीच झाकट पडली. आता दादा नेतात की नाही काय जण दळण. बरं झालं पहिलेच दळण निसून घेतलं म्हणजे आता टेन्शन नाही राहिलं. एवढा हातात आणि काही दळण निसलं असतं मी. काही काही गोष्टी अशा असतात का ते समजतात पहिले. 2 3 4 5 किलो दळण. 5 किलो दळण मला बरोबर 15 दिवस जाते.
लवकर आली मी चहा प्याले घरात, नाही तर राहिलं असतं दळण करायचं आणि द्यायचं. तर हे एवढं पीठ होतं, तरी एका सांजीचं होतं म्हणा. मग होतं भाकरीचं पीठ. चहा पिऊन घेतो आता. आज बोलावलं फॅनवाल्याला, फॅनवाला येते का नाही येत. येतो बोलला, पण जरासा उशीर लागते त्याला यायला. जशी जेवली ना तशीच झोपली. आज ना जायकी लागली जशी घाटीले, पाणी पाणी जीव करायला. चला मग चहा पिऊन घेतो. फॅनवाला आला तर फॅन फिट करून घेतो. आता या फॅनचं काय करा. हा फॅन गेला आता भंगारात. तर काय करणार आहो, दुरुस्त करायला तेवढे पैसे लागतात, नवीन आणायला तेवढेच पैसे लागतात. आज लय एक मोठं काम पार पडलं, म्हणजे की पंखा लागला. आणि पंख्याला अशी दांडी आणली म्या की 30 इंची, 18 इंची पाहिजे होती स्लॅबच्या मानानं. माहीत नसायत काही, आणि दिला पंखा लावून. एक बार लावून दाखवतो तुम्हाला. आज तर मी एवढी खुश आहो की मनासारखं काम झालं. आवाज नाही येत, काही नाही, काहीच नाही. एकदम असा फास्ट फिरते पंखा. आणि हवाई बी लय मस्त लागू राहिली. आज तर अशी शांत झोप लागणार आहे ना मेल्याटच. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते. बाय. एकदम जन फिरवायला फॅन. बाय बाय.